नमस्कार, वेलकम बॅक टू स्टाईल विथ ग्रेस। आपण आता मुंबई आग्रा हायवेने धुळे शहराकडे चाललो आहे। तर नाशिक ते धुळे अंतर आहे 158 किलोमीटर। बाय कार तुम्ही 2.5 ते 3 तासात तिथे पोहोचता। आज मी धुळ्याला का जाते हे तुम्हाला व्हिडिओत पुढे समजेलच, पण त्या अगोदर जाणून घेऊया की धुळे जिल्हा नेमका प्रसिद्ध कशासाठी आहे। धुळे जिल्हा हा इथल्या शुद्ध दुधाकरता सर्वत्र प्रसिद्ध आहे। या जिल्ह्यातील दोंडाई नावाचं एक जे शहर आहे, इथे मक्यापासून ग्लुकोज, तेल असे अनेक अन्नपदार्थ बनवले जातात। पण त्याहीपेक्षा सर्वात जास्त प्रसिद्ध ते कशासाठी असेल तर इथल्या एकविरा मातेचं मंदिरासाठी। कारण 250हून जास्त कुळांची कुलदेवता असलेलं एकविरा मातेचं मंदिर या शहरात वसलेलं आहे। सूर्यकन्या तापी नदीची उपनदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पांझरा नदीच्या काठी एकविरा मातेचे मंदिर आहे। हे मंदिर अतिप्राचीन आहे। धुळे शहरातील देवपूर भागात असलेले हे मंदिरातील देवीचे स्वयंभू सेंदूर लिपीत व पद्मासनात बसलेली आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशामधील देखील 250हून जास्त कुळांची कुलदेवता असल्या कारणानं मंदिरात सतत भाविकांची वर्दळ असते। नवसाला पावणारी, भक्तांना संकटातून बाहेर काढणारी आई एकविरा अशी भक्तांची श्रद्धा आहे। आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकी नावलौकिक मिळवलेल्या परशुरामाची जननी म्हणून एकविरा मातेला ओळखले जाते। एकविरा व रेणुका माता ही पार्वती मातेचेच रूप असून देवीने असुरांचा नाश करण्यासाठी वेगवेगळे रूपे धारण केली अशी भावना आहे। जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचे परशुराम ऋषी हे एकमेव वीरपुत्र असल्याने या देवीस एकविरा असे संबोधले गेले व तसेच नाव पुढे प्रचलित झाले। मी सांगितल्याप्रमाणे ही देवी स्वयंभू शेंदूर लेपित व पद्मासनात बसलेली दिसत आहे। हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे। मंदिराच्या परिसरात वेगवेगळी मंदिरं देखील आहेत, तेही मी तुम्हाला दाखवेन। या देवीचे मंदिर कर्नाटकात देखील आहे, त्यामुळे तेथून देखील इथे भाविक धुळे येथे दर्शनाला येत असतात। ही देवी पूर्वाभिमुख असल्याने देवीच्या पायी उगवती किरणी थेट लोटांगण घालतात। हे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे असते। यावेळी गाभाऱ्यात उजव्या बाजूस श्री गणपती व डाव्या बाजूस श्री तुकाई मातेची चतुर्भुज शेंदूर लेपित मूर्ती आहे। मंदिराच्या परिसरात काळभैरव, परशुराम, महालक्ष्मी, शीतला माता, विठ्ठल रुक्मिणी यांचे देखील मंदिर आहे। या मंदिरात दर पौर्णिमेला महाप्रसादाचे आयोजन असते, तसेच चतुर्दशीला पंचामृताने देवीला अभिषेक करतात। मंदिरामध्ये नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। तसेच चैत्रात येथे यात्रा भरते आणि यात्रेपूर्वी देवीची पालखी काढण्याची जुनी परंपरा या मंदिराची आहे। आम्ही मंदिराची प्रदक्षिणा करून आता देवीचं दर्शन घेण्यासाठी आत आलो आहोत। तर कारण तुमच्या लक्षात आलेलंच असेल, जसं की 250पेक्षा जास्त कुळांची कुलदेवता असलेली ही एकविरा माता आमची देखील कुलदेवता आहे। त्या निमित्ताने आम्ही आमच्या राघवला इथे दर्शनासाठी पहिल्यांदा घेऊन आलेलो आहे। तर राघवला आता गाभाऱ्यात दर्शनासाठी आम्ही पाठवलेलं आहे। अशा प्रकारे छान असं दर्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते। तर इथे अक्षय तृतीयेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। त्यासाठी देवीला बाहेर आसनी बसवलेलं आहे आणि हा बाहेरचा परिसर, इथे देखील लोकांची गर्दी होणार आहे, त्यामुळे तयारी चालू आहे। खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्राचे 5वे शक्तिपीठ असलेल्या या मंदिराला एकदा अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा। सुमारे 400 वर्षापूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। या मंदिराची बऱ्यापैकी माहिती देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। तर आजूबाजूचे मंदिरं देखील मी तुम्हाला दाखवलेले आहेत। याच्या ज्या दंतकथा आहेत त्या तुम्हाला जर जाणून घ्यायच्या असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी त्याचा नवीन व्हिडिओ बनवेल। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या परिवारासोबत शेअर करा, जेणेकरून एकविरा मातेचं जी खानदेशची कुलस्वामिनी आहे आणि महाराष्ट्रातील 5वं शक्तिपीठ आहे त्याचं दर्शन तुम्हाला घर बसल्या घेता येईल। चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय।